नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 18 जिल्ह्यांमध्ये हे हप्ते आता एकत्र बँकेत उद्या येणार आहेत। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता या दोन्ही हप्त्याचे मिळून 2000 अधिक 2000 असे टोटल तुमच्या बँकेत उद्या 3 वाजता दुपारी 4000 रुपये येणार आहेत। यासाठी 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, परंतु प्रशासनाला एकदम 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यामध्ये अडचण येत आहे, बँकांमध्ये सुद्धा अडचण येत आहे। त्यामुळे प्रशासनाने ठरवले की आता तुम्हाला 2 टप्प्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। म्हणजे आता उद्या 3 वाजता हे तुम्हाला 18 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये मिळणार आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये मिळणार आहेत। असे टोटल 36 जिल्ह्यांमध्ये ह्या आता 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। उद्याच्या उद्या 3 वाजता हे 18 जिल्हे निवडले आहेत। या 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या 3 वाजता दुपारी तुमच्या 4000 रुपये बँकेमध्ये येणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने दिली आहे। बघा, आता जर तुम्हाला या 18 जिल्ह्यांमध्ये जर उद्या तुमचा जिल्हा नसेल, आता आम्ही पुढे यादी सांगणार आहे, या यादीत तुम्हाला चेक करून तुमच्या 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये उरलेले 18 जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार असल्याची मोठी माहिती आता प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे उद्या 3 वाजता कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत नक्की बघा। या 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर उद्या दुपारी 3 वाजता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हे दोन्ही मिळून तुम्हाला 4000 रुपये एकदम तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। तर ही तुम्हाला 4000 रुपये एकदम येणार आहेत। 4000 रुपये एकदम आल्याचा तुम्हाला उद्या 3 वाजता एकदम SMS येऊ शकतो। त्यामुळे कोणते ते 18 जिल्हे आहेत बघा, उद्या पैसे येणारे 18 जिल्हे आहेत बघा कोणते असणार आहेत, तुम्हाला यादी वाचून दाखवतो। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालच एक बैठक झाली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता उद्या दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय आता झालेला आहे। त्यासाठी आता उद्या 3 वाजता 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये जर आता तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता दोन्ही मिळून 2000 अधिक 2000 असे टोटल 4000 रुपये तुम्हाला 3 वाजता तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला SMS येऊ शकतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन 18 जिल्हे कोणते आहेत बघा, या 18 जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुढे की 18 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुम्हाला हा पैसे 4000 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो। तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे का? सर्वांनी लक्षपूर्वक बघा। बघा मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होत होती, हे प्रशासनाला आता कळून चुकलं। त्यामुळे तुम्हाला 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे उद्या वाटणार आहेत, पुढील आठवड्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये पैसे वाटणार आहेत। बघा, अनेक बँकांमध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता दोन्ही एकत्र देणारच आहेत, परंतु दोन्ही टप्प्यामध्ये हे तुमचे पैसे वाटले जाणार आहेत। म्हणजे उद्या दुपारी 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत, तसेच पुढील आठवड्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। असे 2 टप्प्यामध्ये टोटल 2000 अधिक 2000 मिळून टोटल 4000 रुपये तुम्हाला एकदम तुमच्या बँकेत येणार आहेत। त्यामुळे उद्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत। या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्याच 3 वाजता दुपारी हे पैसे मिळणार आहेत। जर या 18 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये पुढील 18 जिल्ह्यांचे पैसे वाटले जाणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला उद्याच 3 वाजता हे तुम्हाला 4000 रुपये एकदम तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला SMS येऊ शकतो। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये एक बैठक झाली
त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येणार असल्याची मोठी अपडेट आता दिली आहे। उद्या दुपारी 3 वाजता हा हप्ता आता येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी ही पण आहे की आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तो पण तुम्हाला उद्या दुपारीच 3 वाजता येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बघा हे 18 जिल्हे कोणकोणते असणार आहेत। आता 2024 संपलेला आहे, 2025 लागलेला आहे। त्यामुळे काही नियमामध्ये थोडासा बदल सुद्धा करण्यात आला आहे। पहिला कसं होत होतं की 36च्या 36 जिल्ह्यामध्ये एकदाच पैसे हे सोडले जात होते, परंतु बँकांच्या काही अडचणी होत्या, प्रशासनाला पण काही अडचणी येत असल्याचं प्रशासनाला लक्षात आलं। त्यामुळे आता 2 टप्प्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला 18 जिल्ह्यामध्ये उद्या 3 वाजता दुपारी पैसे सोडले जाणार आहेत आणि पुढील आठवड्यात उरलेले 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। असे टोटल तुम्हाला 2000 अधिक 2000 असे म्हणजे 2000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19व्या हप्त्याचे अधिक 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6व्या हप्त्याचे टोटल तुमच्या बँकेत 4000 रुपये उद्या 3 वाजता दुपारी एकदम बँकेत आल्याचा तुम्हाला SMS येऊ शकतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। ते कोणते 18 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का, यादी तशी प्रशासनाकडून आता आलेली आहे। तीच यादी तुम्हाला मी इथे वाचून दाखवणार आहे। ओळीने 18 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे। या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला उद्या 3 वाजता हे पैसे सोडले जाणार आहेत। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पहा, तारीख आणि वेळ आता निश्चित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की महायुती सरकार निवडून आले आहे, केंद्रात पण भाजपचे सरकार आहे आणि राज्यात पण भाजपचे सरकार आहे। त्यामुळे आता पुढचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो वाढवला जाणार आहे। परंतु उद्या दुपारी जो 3 वाजता हप्ता मिळणार आहे तो फक्त 2000 अधिक 2000 4000 मिळणार आहे। परंतु आता पुढचा जो हप्ता आहे, आता इथून पुढे 4 महिन्यानंतर जो हप्ता येणार आहे तर तो तुम्हाला वाढवून मिळणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाकडून दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता तुम्हाला उद्या 3 वाजता एकदा 4000 रुपये बँकेत येत असल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी पण आहे की ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीएम किसान योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही, तसेच नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना आधीचे सर्व हप्ते मिळून आता उद्या सर्व हप्ते एकत्र येणार आहेत। त्यामुळे आधी तुम्हाला एक जरी हप्ता मिळाला नसेल तर त्या पण हप्त्याचे तुम्हाला एकदम पैसे येणार आहेत आणि तुम्हाला अजूनपर्यंत अजिबात एक सुद्धा हप्त्याचे पैसे जर मिळाले नसतील तरी पण तुम्हाला सर्वच्या सर्व हप्ते याचे पैसे तुम्हाला एकदम उद्याच 3 वाजता मिळणार असल्याची मोठी अपडेट आता प्रशासनाकडून दिली आहे। कालच याबद्दलची एक मोठी बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक मोठी बैठक झाली। आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार असल्याची मोठी अपडेट आता प्रशासनाकडून आली आहे। मग आता यासाठी 2 टप्प्यामध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये पुढील 18 जिल्ह्यामध्ये हे पैशांचे वाटप होणार आहे। मग या 18 जिल्ह्यांची यादी प्रशासनाकडून आता जाहीर सुद्धा करण्यात आली आहे। तीच यादी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे। या 18 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्या नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे 2000 असे टोटल 4000 रुपये तुम्हाला 3 वाजता उद्या दुपारी बँकेत येणार असल्याची मोठी अपडेट प्रशासनाकडून मिळाली आहे। मग ते कोणते 18 जिल्हे आहेत, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजना ही एक केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे ती फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये अनुदान दिले जाते। ही रक्कम 3 हप्त्यात विभागली जाते। प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा असतो। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चासाठी आर्थिक मदत करणे आहे। देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला आता 2 टप्प्यामध्ये पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे 4000 रुपये तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता मिळणार आहेत आणि आता 18 जिल्हे जे सोडून
उरलेले 18 जिल्हे आहेत. आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. आता उद्या दुपारी 18 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि उरलेल्या 18 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढील आठवड्यात पैसे मिळणार आहेत. मग आता बघा कोणते 18 जिल्हे आहेत बघा, याची यादी आता प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला ती यादी मी सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे. बघा आता यामध्ये बघा महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची भर घातली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अनुदान दिले जाते. तुम्हाला पण माहित आहे या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो काय तो आपल्या राज्यातील 1 कोटी शेतकरी आता घेत आहेत. तर त्यामुळे आता आपल्या राज्यातील आणि देशातील सर्वोच्च सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्या दुपारी तुमच्यासाठी आता हा हप्ता सोडला जातोय. यासाठी 18 जिल्हे निवडण्यात आले आहेत. कोणते 18 जिल्हे आहेत बघा, तुम्हाला सविस्तर एकामागून एक 18 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. आता बघा सर्व शेतकऱ्यांनी इकडे आता लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला 18 जिल्ह्यांची नावे सांगतो बघा. आता PM किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता या 18 जिल्ह्यात येणार. बघा कोणते कोणते जिल्हे आहेत. त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, सहावा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, सातवा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, आठवा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, नववा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, 12वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली, 13वा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद, 14वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया, 15वा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, 16वा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, 17वा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आणि 18वा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर. बघा हे 18 जिल्हे आता उद्यासाठी निवडले आहेत. जर या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला पुढील 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत अशी प्रशासनाकडून माहिती व्यक्त केली आहे. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.